साधक म्हणजे बऱ्याच गोष्टी आता जे साध्य करायचं आहे त्याच्याकरता बऱ्याच गोष्टी आता त्यागून दिलेली आहे आणि कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. काही गोष्टी मला सोडावंच लागेल, मला हिंसा सोडावंच लागेल. परमार्थासाठी सिद्ध बनण्याकरता हिंसा मला सोडावंच लागेल. मग दैहिक असू द्या, मानसिक असू द्या, साधक हिंसा त्यागलेले. साधक निंदनीय कार्य त्यागलेले. असं म्हणू नये की तू असा का बघितलास, तू असा का बोललास, तू असा का केलास, असं कोणी म्हणू नये. असं निंदनीय कार्य जे आहे ते त्यागलेले तो तेव्हाच तो साधक बनतो. का? त्याला साध्य करायचं आहे. साध्य करण्याकरता माझ्या हातात, या दोन्ही हातात पुस्तक आहे. मला दुसरं काहीतरी पाहिजे, ते जेव्हा द्यायला येतील ना, ते जेव्हा द्यायला येतील त्यावेळी ही खाली ठेवायची माझी तयारी पाहिजे. तेव्हाच माझे हात मोकळे होतील, त्याच्यात मी माझे साध्य जे आहे ते ग्रहण करता येईल. तसं माझ्या मनात मन खाली करावं लागणार. मन जे अवगुणाने भरलेले आहे, मनामध्ये ज्या काही अनपेक्षित गुण भरलेले आहेत, ज्याचा मला काहीही उपयोग नाही आहे, पण सारखं सारखं माझ्या कार्यामध्ये ते अडथळा निर्माण करतात, त्यांना मला कधीतरी माझा गर्व सोडावाच लागेल. मला साधक बनायचं आहे. साधकाला सोडावंच लागेल. काय काय सोडावं लागेल साधकाला? इंद्रियांच्या पाठीमागे धावणं सोडावंच लागेल. इंद्रिय काय काय अपेक्षा करतात? डोळे एक अपेक्षा करते, कान एक अपेक्षा करते, तोंड एक अपेक्षा करते, गुदगुह्यादी इंद्रिय एक एक अपेक्षा करतात. त्यांच्या मागे धावलं तर मी साधक कसं बनेल? मला यांना मुरड घालावं लागेल, मला यांना निग्रह करावं लागेल, तेव्हा मी साधक बनतो.